नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिक रोड कोर्टात आपण आहोत आणि याच न्यायालयामध्ये निदा खान जी धर्मांतर TCS प्रकरणातील जी धर्मांतर आरोपी आहे तिला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. खरं तर तिला शुक्रवारी ज्यावेळेस कोर्टात आणण्यात आलं त्यावेळेस तिला 4 दिवसाची जी आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि आज तिची पोलीस कोठडी जी आहे ती संपलेली आहे. आणि आज तिला पुन्हा एकदा जेव्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस विचारण्यात आलं पोलिसांना का तुम्हाला तिची अजून कोठडी हवी आहे का. मात्र तिने कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी जो आहे तो प्रतिसाद न दिल्यामुळे आता थेट तिची जिल्हा जो सेंट्रल जेलला तिची आता रवानगी जी आहे ती करण्यात आलेली आहे. 14 दिवसाची तिला न्यायालयीन कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. खरं तर या TCSच्या प्रकरणामध्ये जे वेगवेगळे आरोपी आहेत ते नाशिकमध्ये असतील, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये, यासोबतच नाशिक रोडच्या दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये निदा खान जे आहे त्या प्रकरणामध्ये ती आरोपी आहे. खरं तर जी पीडित महिला आहे तिचं नाव बदलणे, तिला वेगवेगळे त्यांच्या धर्मातले जे ॲप आहे ते पाठवणे, व्हिडिओज पाठवणे, एवढंच नव्हे तर SIT गेल्या 4 दिवसांपासून जेव्हा तपास करत होती त्या तपासाअंतर्गत खरं तर तिचे आर्थिक व्यवहार जे होते ते या ठिकाणी तपासल्या जाणार होते. कारण की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीहून तिला अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे. जवळपास 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस ही निदा खान जी आहे ती फरार होती आणि नाशिक पोलिसांनी 2 दिवसाचं गुप्त ऑपरेशन राबवलं आणि निदा खानला जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधून अटक करून थेट नाशिकमध्ये आणण्यात आलेलं आहे. गरोदर असलेल्या निदा खानला ज्यावेळेस कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं होतं शुक्रवारी त्यावेळेस न्यायालयाने तिला जेव्हा 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्यावेळेस खरं तर तिच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता आणि तो युक्तिवाद जो आहे तो अशा पद्धतीचा होता की निदा जी आहे ती गरोदर आहे आणि तिला तिच्या आईला दिवसातनं 2 वेळेस भेटण्याची परवानगी जी आहे ती ह्या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि मेहरबान न्यायालयाने ती मागणी जी आहे ती मान्य केली. आणि खरंच या संपूर्ण प्रकरणामध्ये जो तपास आहे अत्यंत पोलीस जी आहे ती काळजीपूर्वक या ठिकाणी करत आहे. निदा खान जी आहे ती न्यायालयातून आता या ठिकाणी बाहेर आलेली आहे आणि तिला आता नाशिकच्या मेडिकल करून नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये तिची रवानगी जी आहे ती करण्यात येणार आहे. नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते आता तिला घेऊन तिची मेडिकल करून तिची सेंट्रल जेलमध्ये या ठिकाणी रवानगी करण्यात येणार आहे. आणि निदा खान चा जो तपास आहे 4 दिवसापूर्वीच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. घरच्यांना देखील चौकशीसाठी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं. निदा खान जे आहे ते आपण पाहू शकतो आधी महिला पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये निदा खान जी आहे पोलीस जो आहे ते या ठिकाणी तपास करत आहे. निदा खानची आई असेल, यासोबतच मावशी, भाऊ आणि वडील यांची देखील शनिवारी जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी तपासणी चौकशी जी आहे ती करण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं की नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण न्यायालयामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि निदा खान जी आहे तिची आता 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये तिची रवानगी जी आहे ती झालेली आहे. अगदी वेगवेगळ्या अँगलने नाशिक पोलीसची SIT जी आहे ती या ठिकाणी तपास करत होती आणि आता 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर तिला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जी आहे ती या ठिकाणी अटक जी आहे ती करण्यात येऊ शकते. आणि हा संपूर्ण प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असं या ठिकाणी आहे. कारण की धर्मांतर असेल, बलात्कारासारखे असे वेगवेगळे 9 गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. साधारण 8 आरोपी याच्या ताब्यात आहे. यामध्ये निदा खान मिळून 2 आरोपी जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे. मतीन खान जो आहे, मतीन पटेल, त्याला देखील आता पोलीस या ठिकाणी चौकशीसाठी पाचारण करू शकतात आणि त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत अतिक्रमणाची नोटीस देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. निदा खानला जर दुसऱ्या प्रकरणात ताब्यात घेतलं तर कोणत्या बाबत असेल याबाबतचं जेही अपडेट असेल आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. मात्र निदा खानला या ठिकाणी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.